नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? तर चला मग आजच्या व्हिडिओला मी स्टार्ट करते. आणि आज आम्ही निघालेलो आहोत शॉपिंगसाठी आणि मला घ्यायच्या नीचे होत्या थैला साड्या. बिछाए बिछाए हे पहा, घरचं बांधकाम असं चालू झालेलं आहे आणि इथं काम करत आहेत आणि आणखीन खूप काम राहिलेलं आहे. अजून खूप वेळ लागणार आहे तयार व्हायला. तर थोडं अपडेट मी रोजचं रोज तुम्हाला देतच राहीन. कुठंपर्यंत आलेलं आहे घर, काय नाही, तुम्ही पण पाहू शकता. असं पूरा चाललेलं इधर का आहे. क्लीन करना, देखो बाद में इस साइड का। हाँ, चला मग जाऊया शॉपिंगला. तुम्ही पण शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये. आणि मी साड्या का घेत आहे म्हणजे आता साड्या लागतात ना, ड्युटीवर जायचं म्हटल्यानंतर दररोज आपल्याला चांगल्या चांगल्या नवीन नवीन साड्या पाहिजे असतं. आणि त्यासाठी मी म्हटलं घ्यावं आता सुट्टीमध्ये, घेऊन रेडी करावं. तर मी आणि मुलगी तयार झालेलो आहोत. आता हे उन्हाळ्याच्या सुट्ट्याच म्हणजे जास्त लांबच्या म्हणजे मोठ्या सुट्ट्या असतात. नंतर 10-10 दिवसाच्या सुट्ट्या असतात ना, त्यात तर काहीच घेणं करणं, स्वतःसाठी काहीच करणं होत नाही. तर आता आम्ही आलेलो आहोत शॉपमध्ये. हे बिदरला विजयलक्ष्मी साडी सेंटर म्हणून आहे. खूप छान असं दुकान आहे आणि केव्हा मी इथंच साड्या घेत असते आणि मला चांगल्या वाटतात इथल्या साड्या. भाव सगळं वगैरे रेट इथलं. आलेलो आहोत पहा आम्ही. इथं ना कसं असतं म्हणजे हव्या त्या रेटमध्ये आपल्याला आपल्या रेंजमध्ये पाहिजे ते साड्या मिळतात. म्हणून मी इथंच येत असते. आणि खूप मोठी शॉप आहे आणि कशा पाहिजे तशा आपल्याला साड्या इथं मिळतात. हे पहा, सारे काउंटर साड्याचेच आहेत. आणि मी आता अगोदर इकडचे बघते आणि तिकडं जे काउंटर आहे ते पूर्ण लग्नात घालणारे रेशमी वगैरे साड्यांचं असतं. आणि नॉर्मल आपल्याला ड्युटीला जायला केव्हाही कुठेही लेवायचं असलं तर इकडं मिळतात. मग मी इथलंच आता ह्या काउंटरवरचेच मी साड्या बघते आणि पसंत करायला लागलेली आहे मी आणि मुलगी. काही मुलीच्या पसंतच्या, काही माझ्या पसंतच्या मी आता चॉईस करत आहे साड्यांची. बघावं आता कोणत्या कोणत्या पसंत पडतात. सगळ्याच साड्या इतक्या छान वाटत आहेत ना. आणि मला कसं ना जास्त असं म्हणजे बॉर्डरवाल्या साड्या छान वाटतात. मग मी तशाच घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि अगोदरपासून मी तशाच साड्या घालते ना, त्यामुळे मग तशाच आवडतात. तर बघूत कोणत्या कोणत्या आपल्याला पसंत पडतात. चॉईस झालेली आहे साड्यांची. आणि इथं साड्या मी घेते ना, 1000च्या आतमधल्या साड्या असतात सगळ्या. 500 ते 1000पर्यंतच्या साड्या. आणि दररोज वापरायला आपल्याला पाहिजे असते ना, म्हणून मग त्याच रेंजमध्ये घ्यायचं. तेवढ्या जास्त कशाला घ्यायचं महाग. तर असं माझं असतं. तर आता घेतलेली आहे आणि इथं बिल फाडत आहे. आणि बिल झाल्यानंतर घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व साड्या दाखवते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मिस करू नका. मी कशा प्रकारच्या साड्या घेतलेली आहे ते पहा आणि तुम्हाला साड्या कशा वाटल्या ते पण मला सांगा. आता आम्ही बिल फाडलेलं आहे. आणि इतकं सिस्टमॅटिक असतं ना इथं, काहीसुद्धा घोटाळा होत नाही. पैसे द्यायचं काउंटर, परत आपल्याला साड्या वापस करायचं काउंटर, अगदी व्यवस्थित इथं असतं. आता साड्या घेऊन आम्ही निघालेलो आहोत घरी. आणि इथं लास्टला एकदा आपल्याला बिल दाखवायचं असतं, म्हणजे लास्ट चेकिंग इथं होते. पहा, व्यवस्थित एकदम काहीच सुद्धा असं म्हणजे घोटाळा करत नाहीत. आपल्याला पाहिजे तसं, हवं तसं त्या रेंजमध्ये व्यवस्थितरित्या देतात. आपण काही विसरलं तरी आपल्याला आठवण करून ते आठवणीनं देतात. चला आता घराकडे निघालेलो आहोत. आणि घरी गेलं की मी तुम्हाला साड्या दाखवते. तर पहा कशा प्रकारच्या मी साड्या घेतले ते नक्की दाखवते. चला मग. आता इथं आलो तर काय, इथं ट्रेन यायची, त्यामुळे वाट बंद झालेली आहे. आणि इतकी पब्लिक थांबलेली आहे ना, तुम्हाला काय सांगू. 2 किलोमीटरपर्यंत पब्लिक थांबलेली आहे. तर आता ट्रेन येणारच आहे. तर वाट बघत आम्ही थांबलेलो आहोत. केव्हा पण इथं आम्हाला असं थांबावंच लागतं. किती वेळेस ट्रेन येते किती वेळेस. हे पहा, आता ट्रेन चाललेली आहे आणि ते जाईपर्यंत आम्हाला इथं असंच थांबावं लागणार आहे. हे एक दिवसाचं नाही, आमचं दररोजचंच आहे. कुठेही बाहेर जायचं म्हणलं की मग असं असतंच. आणि पब्लिक कसं उलटं तिलटं कसंही थांबते आणि कसंही चालते आणि कसंही वाट काढून पुढे आम्हाला
जावंच लागतं. तर पहा असं बघ किती लांब आहे थांबलेली आहे, खूप लांब लाईन लागलेली आहे, खूपच लांब. आता आम्ही पण इथं अडकलेलो आहोत मध्ये. हे पहा काय करावं आता, पुढेही जाता येईना आणि मागे पण जाता येईना. तसंच वाट काढत 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 आम्ही आता पुढे निघालेलो आहोत. खूप पब्लिक आहे, गाड्या तेवढ्याच आहेत, स्कूटर पण आहे आणि कार तेवढेच आहेत. तर आता महागच करतो असंच वाट साईडला काढत घेऊन आता. आता पुढे पुढे आम्हाला जावं लागणार आहे. आणि मागे अडकलो तर मागेही जाता येत नाही. आता थांबलं तरी कुणीतरी मग धडक देतं. हे पहा किती पब्लिक पुढे चाललेली आहे. पहा 2 किलोमीटरपर्यंत पब्लिकच पब्लिक तुम्हाला दिसेल. इथं असंच असतं. आणि चला आता वाट मिळालेली आहे. आता आम्ही धरलेलो आहोत घरची वाट. तर चला मग पाहू किती वेळ लागणार. थोडक्यातच इथे घर येणार आहे, जास्त वेळ नाही. इथून जवळच घर आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत घराकडे. मी आणि मुलगी आहोत, निघालेलो आहोत घराकडे. पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं आहे आज. आणि घरी आल्यानंतर पहा इथं फौजी साहेबांनी आणले झाडं, म्हणजे शेतात लावण्यासाठी काहीतरी 100 झाडं आणलेली आहेत. आणि ही झाडं आता तिकडं ठेवावं लागेल. आता ते कामं करणारे आहेत त्यांना सांगितलेलं आहे की तिकडे मागे ठेवा आणि नंतर शेताला जाताना हे झाडं घेऊन जायचं. तर आता कसं ना, पावसाळा दिवस आहे, झाडं लावलंच पाहिजे ना. त्यासाठी आता झाडाची व्यवस्था आहे. सागवानी आहेत आणि अमरूद आहेत, फणस आहे, चिंच आहे, जांभळाचे आहेत, लिंबाचे आहेत, कढीपत्ता आहेत. अशा प्रत्येक प्रकाराची झाडं आणलेली आहेत आणि वर्षालाच आम्ही झाडं लावत असतो. पावसाळा आलं की आमचं काम असतं 100-200 तरी झाडं लावायचं. आता चला मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारच्या साड्या आणल्या ते पहा तुम्ही पण. तर अशा प्रकारे ज्या माझ्या साड्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या. आता ह्या साड्या मला पूर्णतः रेडी कराव्या लागणार आहे. आणि चला मग इतकी भूक लागलेली आहे ना, तर आजची थाळी आहे भोपळ्याची भाजी आणि भाकरी, वरण, भात, दही सर्व काही. चला मग खूप मस्त असं जेवण करू या तुम्ही पण. चला व्हिडिओ इथंच थांबवते. भेटू आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा.